नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 1 सप्टेंबर 2025 याबद्दल। तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पहा, महाडीबीटी बेनिफिशरी लिस्ट म्हणजे महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण निवड यादी 1 सप्टेंबर 2025 या वेबसाईटवरती यायचे। त्यानंतर इथं बघा, मी जो अर्ज केलेला असेल महाडीबीटीमध्ये त्याची निवड यादी ही आलेली आहे। तुमचा जो जिल्हा वगैरे असेल त्या जिल्ह्यानुसार या पोर्टलवरती तुम्ही यादी बघू शकता। त्याचप्रमाणे सोडत प्रक्रिया कशी होते, त्याचप्रमाणे इथं लाभार्थ्याची निवड करण्यासाठी पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाते। इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपला अर्ज सादर करावा लागतो। त्यानंतर सर्व अर्जाचे परीक्षण करून पात्र अर्जदारांची यादी तयार केली जाते। सर्व पात्र शेतकऱ्यांमधून संगणकाच्या सहाय्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन निवड प्रक्रिया राबवली जाते। म्हणजे जो अगोदर फॉर्म भरेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं। यामुळे कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप टाळला जातो आणि निवड पूर्णपणे निष्पक्ष राहते। ट्रॅक्टर आणि इतर यंत्रासाठी निवड, तर आज 3 सप्टेंबरपासून ट्रॅक्टर आणि इतर यंत्रासाठी निवड झालेली आहे। सोडतीद्वारे खालील घटकासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते। ट्रॅक्टर मध्यम व मोठ्या शेतकरी गटासाठी ट्रॅक्टर चलित अवजारे, नांगर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, बी पेरणी यंत्र इत्यादी। स्वतंत्र यंत्रे, पीक काढणी यंत्र, मळणी यंत्र, फवारणी यंत्र, गवत कापणी यंत्र, फलोत्पादनासाठी विशेष साधने, छाटणीची साधने, फळ तोडणी उपकरणे इत्यादी। योजनेचा लाभ घेण्याचे फायदे, त्यामध्ये उत्पादन क्षमता वाढ, यंत्राच्या वापरामुळे पिकांचे काम जलद व कार्यक्षम पद्धतीने होते। दुसरं, श्रम कष्टाची बचत म्हणजे मजुरावरील अवलंबित्व कमी होते। अचूक शेती, आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शेतातील प्रक्रिया अधिक नेमकी व वैज्ञानिक पद्धतीने पार पाडली जाते। तसेच वेळेची बचत, पेरणी, नांगरणी, काढणी यासारखी कामे कमी वेळेत पूर्ण होतात। त्याचप्रमाणे याची अर्ज प्रक्रिया कशी असते बघा, महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। त्याच्यासोबत तुम्हाला फार्मर आयडी, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती देऊन नोंदणी करावी लागते। त्यानंतर योजना निवड आहे। योजना निवड आपल्या गरजेनुसार संबंधित योजना व घटक निवडावा लागतो। त्यानंतर दस्तऐवज अपलोड करणे, त्यामध्ये डॉक्युमेंट, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र ते लागू असल्यास इत्यादी अपलोड करणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज सादर करावा लागतो। ऑनलाईन अर्ज पूर्ण करून सबमिट करावा। त्यानंतर सोडतीची प्रतीक्षा करावी लागते। पात्रता निकष पूर्ण झाल्यास सोडतीत सहभागी होता येते। त्यानंतर बघा, 1 सप्टेंबर 2025 रोजीची सोडत यादी ही आपल्या समोर दिसत आहे। महाडीबीटी पोर्टलद्वारे 1 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या सोडतमध्ये खालीलप्रमाणे जिल्हानिहाय शेतकरी यांची निवड झालेली आहे। एवढे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये निवड संख्या एवढी प्रत्येक जिल्ह्याची संख्या आहे इथे, त्यामध्ये निवड झालेली आहे। ग्रँड टोटल असे 92,264 शेतकरी आहेत, त्यांची यादी आलेली आहे। तर जिल्हानिहाय सोडत यादी आपण कशी बघायची ते इथून बघणार आहोत। आपल्या जिल्ह्याची सोडत यादी इथं हे लाल कलरचं बॉक्स दिसतोय, इथून डाउनलोड करा। तर डाउनलोड करा या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर याल तुम्ही। कृषी यंत्र सोडत यादी 1 सप्टेंबर 2025 अशी करा डाउनलोड। इथं त्या
आपण शेतकरी बळीराजा किंवा शेतकरी कुटुंबातील आहात का? तुम्ही असाल तर होय करा किंवा नाही करू शकता. मी आहे होय करणार. त्यानंतर सर्वात खाली यायचं आहे तुम्हाला. दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजीची कृषी यंत्र अवजारे सोडत यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडावा. तर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला यादी दिसेल. ही जिल्ह्यांची लिस्ट आहे. ह्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे. माझा जिल्हा निवडतोय मी. तुमचा जो जिल्हा असेल तो निवडून घ्या आणि क्लिक करा. त्यानंतर अशी यादी तुमच्या समोर दिसेल. ही PDF मध्ये असेल. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे गाव तालुका गाव आहेत तेवढी सगळ्यांची लिस्ट तुमच्या समोर दिसेल आणि ती डाउनलोड करू शकता तुम्ही. डाउनलोड या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे डाउनलोड होईल. त्यानुसार तुमच्या गावानुसार तुम्ही इथे चेक करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे यशस्वीरित्या आपली यादी डाउनलोड झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा आणि असेच दररोज नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.